हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 ते 12 महिन्याच्या बाळासाठी सुरक्षित आणि पौष्टिक आहार आणि वजन वाढवणारा आहार, स्पेशली थंडीमध्ये बाळाचं वजन वाढवणारा आहार. तर चला जास्त उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे इथे मी गाजर घेतलं आहे, थोडेसे इथे बीन्स घेतले आहेत आणि टोमॅटो घेतला आहे. याने बाळाचं आपलं वजन वाढायला मदत होते. सगळं स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर बारीक बारीक याच्यात कट करून घ्या. त्यानंतर आपल्याला गाजर पण प्रमाणातच घ्यायचं आहे. तर गाजर पण आपल्याला छान असं बारीक कट करून घ्यायचे. बारीक का म्हणते, कारण की लवकर शिजायला देखील मदत होते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण अगोदरच बारीक कट वगैरे करून घेऊयात. आणि ही खिचडी आपण 7 ते 12 महिन्याच्या बाळाला देऊ शकतो. कशा पद्धतीने देऊ शकतो हे देखील पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि त्याचबरोबर याचे काय काय फायदे आहेत, थंडीमध्ये बाळाचं वजन कसं वाढतं थंडीमध्ये, हे देखील तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर बघा, तांदूळ आपल्याला सहज पचतो, बाळाला ऊर्जा देतो आणि पोट देखील भरलेलं राहतं बाळाचं. त्याचबरोबर इथे आपण टोमॅटो देखील घेणार आहोत. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, सर्दी खोकल्यापासून संरक्षण करते, आयरन जास्त वाढवतो, चव सुधारतो. टोमॅटो अगदी आपल्याला थोडंच घ्यायचं आहे, खूप जास्त टोमॅटो आपल्याला घ्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे इथे थोडा टोमॅटो घ्यायचा. ते जी बी काय असते ना टोमॅटोचं, ते काढून टाका. बी मी माझ्या बाळाच्या जेवणात टाकत नाही. याचं कधी मी तुम्हाला रिझन सांगेलच. एवढं छोटंसं टोमॅटो मी घेतला आहे. अति टोमॅटो आपल्याला चालणार नाही. आणि त्यानंतर इथे तांदूळ आणि मूग डाळ, मी इथे येल्लो मूग डाळ जी असते ती इथे भिजत ठेवली होती अर्ध्या तासासाठी. ती इथे मी भिजून घेतलेली घेणार आहे. 2 चमचे तांदूळ होते आणि 1 चमचा मूग डाळ होती. याच्या अगोदर आपल्याला काय करायचं, कुकरला लावून घ्या, जेणेकरून लवकर मऊ शिजले जाते. थोडंसं घी टाकून घेतलं. याच्यापेक्षा जास्त घी तुम्ही टाकू शकता, पण मी थोडंच घी टाकते कारण की बाळाला आवडत नाही. थोडेसे आपल्याला जिरे टाकून घ्यायचे, खूप जास्त पण जिरे टाकू नका, पण थोड्या प्रमाणात जिरे टाका तुम्ही याच्यामध्ये. ही खिचडी बाळाला शरीर गरम ठेवते, इम्युनिटी स्ट्रॉंग करते, सर्दी खोकला कमी होण्यास मदत करते, त्याचबरोबर पचन देखील बाळाचे सुधारते. याचे काय, अगोदर मी इथे गाजर छान असं फ्राय करून घेणार आहे. बीन्समध्ये खूप सारं फायबर असतं, विटॅमिन्स असतात, पचन सुधारतं आणि वजन वाढीस मदत होतं बीन्सची आपल्याला. आणि गाजरामध्ये आपल्याला माहिती असेल व्हिटॅमिन ए आहे, डोळ्यांसाठी गाजर चांगलं असतं, इम्युनिटी वाढवते. त्याचबरोबर नैसर्गिक गोड चव, बाळ खूप आवडीने खातं. गाजर इथे छान असं मी फ्राय करून घेत आहे. त्यानंतर बीन्स एक पदार्थ करून तुम्ही त्यामध्ये ॲड करून घ्या आणि चांगला इथे मस्त फ्राय करून घ्या आणि नंतरच बाकीच्या गोष्टी ॲड करा. मग याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते, पण छान आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे. मूग डाळीचा ह्याच्यामध्ये काय फायदा आहे, तर मूग डाळमध्ये प्रोटीनचा चांगला स्रोत असतो, त्याच्यामुळे बाळाचं वजन वाढायला मदत होतं. त्याचबरोबर पचायला देखील हलकी आहे मूग डाळ, त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी ॲड करत आहोत. आणि स्पेशली थंडीसाठी सर्दी आपली इथे मी हळद टाकून घेतली आहे. नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल हळद आहे, सर्दी खोकला इन्फेक्शनपासून संरक्षण करते, थंडीच्या दिवसामध्ये खूप फायदेशीर आहे. आता इथे आपण धुतलेलं अर्धा तास मी भिजवलं होतं तांदूळ आणि मूग डाळ भिजवली होती, ती इथे टाकून घेते. का भिजवायची, तर लवकर शिजलं जातं, जास्त वेळ देखील लागत नाही, म्हणून भिजवून घ्यायची. वजन वाढवण्यासाठी फायदे काय, प्रोटीन, खिचडी खाल्ल्याने बाळाचं पोट पण भरतं आणि बाळाला जड पण वाटत नाही, त्याच्यामुळे बाळ अगदी ॲक्टिव्ह राहतं आणि बाळाचं वजन देखील वाढायला मदत होते खूप सारी. थंडीमध्ये बाळाचं शरीर गरम ठेवते, इम्युनिटी स्ट्रॉंग करते, सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतं ही खिचडी आपल्या बाळाला. त्यानंतर तांदूळ छान टाकून घेते, 1-2 मिनिट फ्राय करून घेतले आणि इथे भिजवलेलं जे पाणी होतं ते पाणी ॲड केलं आहे. आणि अजून मी वरून 1 ग्लास पाणी टाकलं होतं, असं जवळपास 1-1.5 ग्लास पाणी इथे मी टाकून घेतलं आहे. आणि छान तर इथे आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता तुमचं बाळ जर 7 महिन्याच्या बाळाला ही खिचडी देत असाल ना, तर ही काळजी नक्की घ्या. पहिल्यांदा खिचडी देत असाल तर अगदी 1-2 चमचेच खिचडी द्या आणि बाळाची प्रकृती बघा, काही त्याला पोट वगैरे बिघडतं किंवा काही होतं का, तर नक्कीच. आणि ही खिचडी मिक्सरला काढून द्या. माझं बाळ मोठं आहे म्हणून मी फक्त, तर माझं बाळ 8 महिन्याचं आहे, त्याच्यामुळे मी स्मॅश करून देणार आहे. बरेचसे 7 महिन्याच्या बाळाला स्मॅश करून चालत नाही, त्याला मिक्सरलाच काढून अगदी बारीक करून द्यायची असते आपल्याला खिचडी. आणि 1 ते 2 चमच्यात द्यायची आहे आपल्याला. अगोदर स्वतः खायची आणि नंतर बाळाला ती खायला द्यायची आहे. मीठ अजिबात वापरायचं नाही. 1 वर्षापर्यंत बाळाला मीठ वापरत नाही, त्याच्यामुळे मी पण माझ्या बाळाला इथे मीठ टाकत नाही कुठल्याच जेवणामध्ये, कारण की बाळाला 1 वर्षापर्यंत मीठ द्यायचं नसतं. त्याच्यामुळे खिचडी इथे छान शिजली आहे, इथे स्मॅश करून मी घेतलेली आहे. आणि तुम्ही 7 ते 8
7 ते 12 महिन्याच्या बाळापर्यंत ही खिचडी वापरू शकता बाळा खाण्यासाठी. फक्त 7 महिन्याच्या बाळाला तुम्ही याला मिक्सरमध्ये काढून द्या. बाकी परफेक्ट हिवाळी खिचडी आणि वजन वाढवणारी खिचडी आपली थंडीमधली स्पेशल खिचडी बनून झालेली आहे. मी अशाच बाळाच्या रेसिपी शेअर करत असते चॅनलवरती आणि खूप सारे त्याचे फायदे काय आहेत, कसं बाळाचं वजन वाढतं हे देखील सांगत असते. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.